बाबासाहेब बोलतात समाजाला उद्देशून. केव्हा बोलले? बाबासाहेब जेव्हा परदेशातून असंख्य डिग्र्या घेऊन भारतात आले, त्यांना मनासारखा पैसा कमवता आला असता. अतिशय उच्च दर्जाचे विद्वान होते, खूप पैसा कमवता आला असता. कितीतरी रोल्स रॉयल सारख्या गाड्या त्यांना घेता आल्या असत्या. रमाबाईंना तर सोन्यानं पिवळी करून टाकली असती. परंतु नाही. का बरं नाही? कारण त्यांनी लहानपणापासून ते उच्च विद्या विभूषित होईपर्यंत, उच्च शिक्षण घेईपर्यंत अपमान 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 सहन केला होता. कोणता अपमान? तर तो अस्पृश्यतेचा अपमान होता. बाबासाहेबांनी खोलवर जाऊन विचार केला की मी इतका शिकलेला विद्वान माणूस असून देखील मला कोणी पाणी प्यायला देत नाही. अरे फायली अंगावर फेकून देतात, राहायला घर मिळत नाही, मग माझ्या समाजाची काय अवस्था असेल? आज भारताची जनसंख्या किती आहे का पोरी? माहित आहे बेटा? कुणाला माहित आहे भारताची जनसंख्या किती आहे? 150 करोड, बरोबर? त्यावेळेला एवढी नव्हती, पण जेवढी होती ती एका बाजूला आणि एकटे बाबासाहेब एका बाजूला. एक माणूस फक्त. बाबासाहेबांची जयंती का बरं देशादेशात साजरी होते? त्याला हे कारण आहे, त्यांचं कर्तृत्व. सबंध देश एका बाजूला आणि एकटा एक माणूस एका बाजूला. बरोबरी करता येईल का? अरे 100 पैलवान इकडे उभे आहेत आणि एक पैलवान असा आहे ज्याच्याजवळ काहीच नाही आहे, पोटात अन्नाचा कण नाही आहे. तो लढा देईल का? देईल का? हो बोला किंवा नाही बोला. हा, नाही देणार. त्यांची ताकदच पोचणार नाही. एकीकडे अख्खा देश आणि एकीकडे एकटे बाबासाहेब. त्यांनी विचार केला माझ्या या शिक्षणाचा काय उपयोग? मग म्हणून मी माझ्या माणसांना न्याय दिल्याशिवाय, त्यांना उच्च पदावर पोहोचविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या सोबत कोणीच नव्हतं. 2-4 माणसं होती त्यांचे मित्र. आज लाखोच्या संख्येने दीक्षाभूमीवर लोक येतात, पाहता ना तुम्ही. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला बाबासाहेबांच्या सोबत कोणीच नव्हतं. आता आज जो कार्यक्रम आपले काय यांचं नाव, किरण भाऊ आणि त्यांची सहकारी मंडळी यांनी केला. आता किरण भाऊ एकटे असते तर जमलं असतं का? 2-4 लोक पाहिजेत ना सोबत. बाबासाहेबांच्या सोबत कोणीच नव्हतं. मग त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात कशी केली? ते गावागावात जाऊन पोचले. आता ह्या जाधव सिस्टर तुमच्या फार मोठ्या गायिका आहेत, देशभरात नाव आहे त्यांचं. मग तुमच्या लहानशा गावात आल्या का नाही? कशासाठी आल्या? आम्हाला पंचपक्वान्न नाही पाहिजे, पण जिथे जिथे बाबासाहेबांचा बहुजन समाज आहे तिथे तिथे आम्ही पोचणार, शरीरात प्राण असेपर्यंत. थँक्यू. या पोरीला 2 जुळी मुलं आहेत, 2 वर्ष 1 महिन्याची. त्या लहानशा लेकराला घरी ठेवून आली आहे ती. आणि ते दोन्ही आजारी आहेत. लेकाचे दिवसभर इकडे तिकडे फिरतात, काही बी खातात, उलट्या, हगवण. दवाखान्यात काल घेऊन गेले. आणि माझी पत्नी म्हणजे यांची आई, ही माझी मोठी मुलगी आहे. ही धाकटी नाही म्हणता येणार, ही मधली मुलगी आहे. हा धाकटा मुलगा आहे माझा आणि ही माझी नात आहे.
नात सुपारी कात. ही माझी तिसरी पिढी आहे. हे पण या कार्यात येते. असं करून बाबासाहेबांनी माणसाला जोडून, त्यावेळेस तर शिक्षणाचा प्रसार नव्हता. आपले लोक कसे राहायचे माहीत आहे ना? काय कमरेला झाडू, गळ्यात वाडगं, गलिच्छ घाण, मेलेल्या ढोराचे मांस खायचे. त्याला कारणं होती. कारण पोटभर अन्नच मिळत नव्हते. हे मी पाहिलं आहे स्वतः. माझ्या गावात असताना मी हे सगळं पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, म्हणून मी बोलतो आणि म्हणून तशीच गाणी लिहितो. बाबासाहेबांनी गावागावात जाऊन सभा घेतल्या, लोकांना एकत्र केलं आणि त्यांना काय काय सांगितलं ते सदर गीतातून ऐका. मी नाही काही बोललो, बाबासाहेब काय बोलतात ते ऐका. हे भीम गर्जनेचे रणशिंग फुंकिले तू, शब्दाने शब्द ऐका बरं का. आणि मृतावतात नव प्राण होतिले तू. फुटके नशीब घेऊन जगणारी माणसे ती, श्वाना परी भुकेने मरणारी माणसे ती. श्वान म्हणजे कुत्र्यासारखं जीवन होतं. कुत्रा श्वानापरी भुकेने मरणारी माणसे. डोळ्यात वेदनांचे प्रतिबिंब पाहिले तू, आणि मृतावतात नव प्राण होतिले तू. जो देव नाही आपुला, जो देव नाही आपुला, ऐका, जो देव नाही आपुला, पूजता तुम्ही कशाला. ती मंदिरेच नाही, जाता तुम्ही कशाला. देवादिकांचे खोटे हे बिंब फोडिले तू, आणि मृतावतात नव प्राण होतिले तू. कोणी कसे जगावे अन कोठे जन्म घ्यावे. कोणी कसे जगावे आणि कुठे जन्म घ्यावे. बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली होती, ऐका बरं. माझ्या हातात आहे पण मी कसे मरावे. हे धर्म संग्राचे रणक्रंद जिंकिले तू, आणि मृतावतात नव प्राण होतिले तू. संविधान बनवुनिया देशास अर्पिले तू, धर्मांतरास करुनी बुद्धास प्रार्थिले तू. हे ध्येय जीवनाचे उत्तुंग गाठिले तू, आणि मृतावतात नव प्राण होतिले तू. आणि म्हणून काय म्हणतं बघा. माझ्या प्रिय बांधवानो, माझ्या प्रिय बांधवानो, माझ्या प्रिय बांधवानो, जुटीने चला. माझ्या प्रिय बांधवानो, जुटीने चला. दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला. माझ्या प्रिय बांधवानो, जुटीने चला.
कल्याण करेल. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात, जर मी खरा ठरलो नाही तर मी स्वतःला गोळी झाडून घेईल असे बाबासाहेब बोलले होते. म्हणून म्हणते माझ्या प्रिय बांधवानो सुटीने चला, माझ्या प्रिय बांधवानो सुटीने चला, दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला. माझ्या प्रिय बांधवानो सुटीने चला, दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला. माझ्या प्रिय बांधवानो सुटीने चला, माझ्या प्रिय बांधवानो सुटीने चला, माझ्या प्रिय बांधवानो जुटीने चला, दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला, दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला, दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला. बाबासाहेब काय म्हणतात बघा, अपयशी जर का ठरलो तुम्हा सांगतो, अपयशी जर का ठरलो तुम्हा सांगतो, बंदुकीने मी खाली न गोळी मला. अपयशी जर का ठरलो तुम्हा सांगतो, बंदुकीने मी खाली न गोळी मला. माझ्या प्रिय बांधवानो जुटीने चला, दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला. आपले लोक मेलेले ढोर खायचे, मेलेले ढोर ओढून आणायचे. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं, असले तुम्ही घाणेरडे काम करता म्हणून लोक तुम्हाला जवळ बसू देत नाही. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात बघा, दारू ताडी तुम्ही तोंडी लावू नका, दारू ताडी तुम्ही तोंडी लावू नका, दारू ताडी तुम्ही तोंडी लावू नका, मेलेल्या ढोराचे मांस खाऊ नका, मेलेल्या ढोराचे मांस खाऊ नका. 12 बलुते आणि त्यांची हुजरेगिरी, 12 बलुते आणि त्यांची हुजरेगिरी, ना गुलामी सलामी पसंत मला. 12 बलुते आणि त्यांची हुजरेगिरी, ना गुलामी सलामी पसंत मला. माझ्या प्रिय बांधवानो सुटीने चला, दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला. अस्पृश्य स्त्रिया हातभर बाकड्या घालायच्या, गळाभर माळा घालायच्या, म्हणून त्यांची ओळख अस्पृश्य आहे अशी मानली जायची. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं काय, की तुम्ही असले नकली दागिने घालू नका. जर तुम्हाला घालायचाच असेल तर एखादा छोटासा सोन्याचा दागिना तुम्ही घाला. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात बघा, नकली गिलिटाचे दागिने घालू नका, नकली गिलिटाचे दागिने घालू नका, नकली गिलिटाचे दागिने घालू नका, वाडगे गाडगे झाडू बांधू नका, वाडगे गाडगे झाडू बांधू नका, वाडगे गाडगे झाडू बांधू नका. मग काय सांगतात बाबासाहेब, शब्दांकडे लक्ष असू द्या. बाबासाहेब म्हणतात,
साधी राहणी आणि साधा परिधान हा, साधी राहणी आणि साधा परिधान हा, ना भिकाऱ्याची जोडी पसंत मला. साधी राहणी आणि साधा परिधान हा, ना भिकाऱ्याची जोडी पसंत मला. माझ्या प्रिय बांधवांनो जुटीने चला, दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला. अस्पृश्यांना असं वाटायचं की आम्हीच पाप केलं, हे आमच्या कर्माचे भोग आहेत म्हणून आम्ही अस्पृश्यात जन्माला आलो. पण बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं नाही, हे तुमच्या कर्माचे भोग नाही, तर हे माणसांनी माणसावर केलेले अत्याचार आहेत. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात बघा, नाही कर्माचे भोग उरी घाव हा, नाही कर्माचे भोग उरी घाव हा, नाही कर्माचे भोग उरी घाव हा, माणसानेच रचला कुटील डाव हा, माणसानेच रचला कुटील डाव हा, माणसानेच रचला कुटील डाव हा. त्या काळात मनु महाराजांनी 4 वर्णात मनुष्याचे वर्गीकरण केले होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्याला उत्तर देताना बाबासाहेब काय म्हणतात, 4 वर्णात माणूस हा पांगला, 4 वर्णात माणूस हा पांगला, 4 वर्णात माणूस हा पांगला, ना मनूची ही खेळी पसंत मला. 4 वर्णात माणूस हा पांगला, ना मनूची ही खेळी पसंत मला. माझ्या प्रिय बांधवांनो जुटीने चला, दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणाले बघा आपल्याला, बाबासाहेब म्हणाले की मी तुम्हाला अशा धम्मात नेईल जो जगातील सर्वात श्रेष्ठ धम्म असेल. आणि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आपल्याला बुद्ध धम्म दिला. आणि म्हणून काय म्हणते बघा, वागणे बोलणे चालणे चांगले, वागणे बोलणे चालणे चांगले, वागणे बोलणे चालणे चांगले, बुद्ध धम्माची चाकूया गोड घडे, बुद्ध धम्माची चाकूया गोड घडे, बुद्ध धम्माची चाकूया गोड घडे. काय सांगतो आपला धम्म, बुद्ध धम्म काय सांगतो आपल्याला, मानवाच्या हिताच्या सुखाच्या आशा, मानवाच्या हिताच्या सुखाच्या आशा, बुद्ध गाथेच्या ओळी पसंत मला. मानवाच्या हिताच्या सुखाच्या आशा, बुद्ध गाथेच्या ओळी पसंत मला. माझ्या प्रिय बांधवांनो जुटीने चला, दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला. अपयशी
तरी का ठरलो तुम्हा सांगतो मथुकीने मी खाली न गोळी मला माझ्या प्रिय बांधवानो सुटीने चला दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला दाखवीन मी